मी तिथे येते परत, मला नाही राहायचं इथं. पर पोरी, नवीन नवीन लग्न झालेल्या पोरीनं आता सारखं सारखं माहेराला येणं बरं दिसत नाही. आई तसं कारण आहे म्हणून नाही येते तिथं. का ग, काय झालंय? हे माझ्याशी नीट वागत नाही, धड बोलत भी नाही. अगं ओळख देख नसताना जन्माची नाती जोडल्यावर असंच होतं या. तुम्ही एकमेकांनी समजून नको का घ्या? ते मला काय भी माहित नाही, मी तिथे येते. बर बाई ये, सावकाशीने ये. ठेवते फोन. मला तिचं तोंडही बघायचं नाहीये. शैलेंद्र, अरे पाहिलंच ना तू कशी वागली तुझ्याशी ते. हे बघ शैलेंद्र, तिला माझी ओळख मोलकरीण म्हणून करून दिली आहे, तर ती त्याच पद्धतीने माझ्याशी वागणार ना. मग त्या बिचारीला का दोष देतोय आपण? नाही, हे विचारायला फोन केला होता की सोनालीला थोडा वेळ पाठवाल का इथं? रातच्याला परत येईल ती घरला. अहो हे काही विचारणं झालं काय पाटील साहेब? अहो सून आमची असली तरी पोरगी तुमची आहे. तुम्ही काय बी चिंता करू नका. बघा शैलू आजच घेऊन येईल तिला. लई आभारी आहे बघा दादासाहेब आम्ही तुमचे. शैलेंद्रला तुझी अजिबात किंमत नाहीये. मी म्हणते सोनाली, तू चांगली 8-10 दिवस माहेरी राहा, आराम कर. मग बघ, शैलेंद्रला तुझी किंमत नक्कीच कळेल. शैलू, तू इथे आहेस होय? अरे केव्हाची शोधते मी तुला. का काय झालं? याने तुला सोनालीला तिच्या माहेरी सोडायला सांगितलंय. आई, मी तिला सोडा बिडायला जाणार नाही. असं काय करतोस लेकरा? एकदा सांगितलं ना जाणार नाही म्हणजे नाही, विषय संपला. शैलू, अरे अरे दुःख करून परिस्थिती बदलत नसते. हसत हसत तिचा स्वीकार कर. तिच्या परिणामात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कर. तुमच्या दोघांमधले वाद तुमच्यातच ठेवा. त्याचं प्रदर्शन जगासमोर कशाला करायचं? पटतंय ना तुला? बोला रमाकांत साहेब. अभ्यंकर, आम्ही सांगितलेल्या कामाबद्दल काही विचार केलात का? त्याचाच विचार करतोय. आता मला सुद्धा पार्टनरशिपची स्वप्न पडायला लागलीत रमाकांत साहेब. ताबडतोब विचार करतो आणि कळवतो तुम्हाला. ठीक आहे अभ्यंकर. पण मी इथंच राहणार आहे 8-10 दिवस. मी सांगती नाही गेले तर ह्यांना बी कळलं मग चांगलं. अगं असं बोलू नये, नवरा म्हणजे देव असतो या. देव? माझ्या संग हे कसे वागतात ना हे जर तुला कळलं तर. प्रेम दिलंस तर प्रेम मिळेल. कुणाचं बी काय बी ऐकून मनात धरशील तर सोन्यासारख्या संसाराचा इस्कोट करून घेशील. आधी अनुभव घे आणि मग बोल. तू समजते तसं काय बी नसेल. चल बाहेर, जावई बापू वाट बघत असतील. वॉचमॅन. हा मॅडम. आता आता अभ्यंकर साहेब ज्या गाडीत गेले ती गाडी कोणाची आहे? अभ्यंकर साहेबांचीच आहे. व्हॉट? अभ्यंकर साहेबांची? त्यांच्याकडे गाडी आहे? हो मॅडम, आताच घेतले, 2च दिवस झाले. ठीक आहे, तुम्ही जा.